तर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालाकोट इथं मोठी कारवाई करत दहशतवाद्यांचे मोठे तळ आज उद्ध्वस्त केले। जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये म्हणजे 12 दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता आणि यामध्ये 40 जवान शहीद झाले होते। या भ्याड हल्ल्याला आज चोख उत्तर भारतीय हवाई दलानं दिलंय। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे। भारतानं एवढी अद्दल घडवल्यानंतर तरी आता पाकिस्तान भानावर येईल का? काय वाटतं आपल्याला? मांडा आपली मतं झी24 तासकडे आमच्या बोला रोखठोक या विशेष कार्यक्रमात। तेव्हा आमचा नंबर जरूर लिहून घ्या 022-710-55-160। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर पुण्याहून आमचे प्रेक्षक आहेत विलास आठले। नमस्कार आठलेजी, बोला। नमस्कार। मला तुम्हाला असं सांगायचंय की आता हा हल्ला केल्यानंतर भारतातल्या 1,30,00,000 देशभक्त -500-600 काही लोक आहेत, त्यांना कळलं असेल की पाकिस्तानला मोदी का नको हे कळलं असेल। आता 500-600 लोक वजा करा त्यातली। आणि आता मला जो इंटरेस्ट की मोदी म्हणाले की आम्ही पाकिस्तानचा नायनाट करणार, त्यावर मला अगदी पूर्ण विश्वास आहे। पण मला मुख्य प्रश्न असा आहे की हे 500-600 लोक जे काश्मीरातले आणि भारतातले जे जैश-ए-मोहम्मदच्या आपलं भारत तुकडे तोडायला हजर राहतात, तिकडे जाऊन बोलतात, त्यांच्यावर कारवाई करणे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे। कारण ती कारवाई होणारच होती, पण ही कारवाई होणं जास्त महत्वाचं आहे। ती कधी होणार? ठीक, आपली प्रतिक्रिया कळलेली आहे। भारतानं खरं तर आज एवढी मोठी अद्दल घडवलेली आहे, आता पाकिस्तान भानावर येईल का हा आपला प्रश्न आहे। धन्यवाद, आपली प्रतिक्रिया आपण झी24 तासकडे मांडलीत त्याबद्दल। तसंच आपण आपल्या प्रतिक्रिया झी24 तासच्या ट्विटर हँडलवर सुद्धा व्यक्त करू शकता। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत। वैशाली शिंदे बोलतात। वैशालीजी, बोला। हा, मी पहिला भारतीय आपल्या जवानांसाठी शुभेच्छा देते। पण हा हल्ला झाला इतका म्हणजे आनंद वाटलं ना, म्हणजे काहीतरी आपल्या भारताला असं हे मिळालं खरे। आणि एवढ्यातून तरी पाकिस्तानला अद्दल येईल का? काय वाटते तुम्हाला, भानावर येईल पाकिस्तान? एवढ्यातनं पाकिस्तान अद्दल तर 100% घडणारच आहे त्यांना, पण नाही घडली तरी अजून जरा प्रयत्न करायचा, मग त्याच्यावरून तर घडेलच ना। खरे, धन्यवाद, आपण झी24 तास बरोबर बोललात। आपल्याबरोबर वैशाली शिंदे झी24 तासच्या प्रेक्षक होत्या सोलापूरमधून। राज्यभरातून आम्हाला सातत्यानं फोन येतात, प्रेक्षकांना सुद्धा या विषयावर बोलायचं आहे आणि म्हणूनच आपण आपली मतं झी24 तासकडे मांडू शकता। भारतानं आज ही एवढी मोठी कारवाई केलेली आहे, दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि ही अद्दल घडवल्यानंतर आता तरी पाकिस्तान भानावर येईल का? काय वाटते आपल्याला प्रेक्षक हो? आपणही आपली मतं मांडा, आम्हाला फोन करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा। आमचा नंबर आहे 022-710-55-160। आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या फोनची आम्ही वाट पाहतोय। अनेक प्रेक्षक आपल्याला संपर्क करतात आणि तोपर्यंत आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे झी24 तासच्या ट्विटर हँडलवर सुद्धा आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता। पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊयात। डोंबिवलीमधून आपल्या बरोबर आहेत। नमस्कार, विचारा, आपलं सांगा आपलं मत काय। भारत, डोंबिवलीमधून भारत बोलतायत। भारत, ठीक आहे, पुढच्या प्रेक्षकांकडे आपण जाणार आहोत। पण आपल्याला जर काही मत मांडायचं असेल आणि आजच्या भारतानं केलेल्या या कारवाईविषयी जर आपलं काही म्हणणं असेल आणि मुख्य म्हणजे ही एवढी कारवाई केल्यानंतर, अद्दल घडवल्यानंतर आता तरी पाकिस्तान भानावर येईल का, यावर आपल्याला काय वाटते जरूर आपलं मत मांडा। मच्छिंद्र सूर्यवंशी आमचे पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत। मच्छिंद्रजी, काय वाटते आपल्याला, पाकिस्तानला आता तरी अद्दल घडेल का, आता भानावर येईल का? हो, भानावर येईल मॅडम। आपल्या सैनिकांचं मी अभिनंदन करतो। ठीक, सैनिकांचं निश्चितच अभिनंदन आहे। आणि पाकिस्ताननं आणि दहशतवाद्यांना, पाकिस्ताननं निपजलेल्या, घडवलेल्या या सगळ्या दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला होता पुलवामामधल्या आपल्या सीआरपीएफच्या जवानांवर, तर निश्चितच या सगळ्या हल्ल्याला हे चोख प्रत्युत्तर आज भारतानं दिलेलं आहे। आणि आता मात्र भारत ऐकणार नाहीये। पाकिस्तानला आता हा इशारा आहे। यापूर्वी सुद्धा अनेकदा दहशतवादी हल्ले भारतामध्ये घडवलेले होते। शांतीनाथ पाटील आपल्या बरोबर आहेत कोल्हापूरमधून। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ऐकूया, बोला। हा, नमस्कार। जीवितचं स्वागत। जे पाकिस्तानमध्ये हल्ले झाले, बोला। हॅलो, हा,
हॅलो, जे आता ते पहिला मी सर्वप्रथम सैन्यांचा आभार म्हणतो. त्याबद्दल मी पूर्ण त्यांचा आभारी आहे. आणि असंच मला काय वाटतंय, पूर्ण ह्याच्यापेक्षा जास्त हल्ले होण्याची इच्छा आहे आपली. हॅलो, शांतीनाथजी, आपण प्रतिक्रिया देत असताना आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा. प्रेक्षकांना ही सूचना आहे, टीव्हीचा आवाज कमी करून आपली प्रतिक्रिया मांडा. कमी शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया मांडली तर अनेक प्रेक्षकांना आपलं मत यावर मांडता येईल. आज भारतानं ही हवाई दलानं ही केलेली कारवाई, दहशतवाद्यांचे हे उडवलेले तळ, यावर काय वाटतं आपल्याला? जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. बीडमधून आपले पुढचे प्रेक्षक आहेत. नमस्कार, काय आपलं म्हणणं आहे? मोदीजींनी जे केलंय ते योग्य केलेलं आहे आणि हे काम मोदीजीच करू शकतात. बर, सतीशजी, मात्र काय वाटते, पाकिस्तानला आता तरी अद्दल ही घडलेली आहे, आता भानावर येईल पाकिस्तान? तरी भानावर येईल असं वाटतंय. नाही आलं तर करावं लागेल आपल्याला. खरे नाही आलं तर भारत तत्पर आहे आणि कारवाई करणारच. यापूर्वी अनेकदा भारतानं ऐकून घेतले, चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र दहशतवादी आणि पाकिस्ताननं घडवलेले दहशतवादी यांच्या विरोधातली कारवाई. रवींद्र ताकवणे आपल्याबरोबर आहेत पुण्यामधून. आपण त्यांचं मत जाणून घेऊया. नमस्कार, काय आपलं म्हणणं आहे? हॅलो, बोला. रवींद्र ताकवणे, बोला. हॅलो, बोला, आवाज पोहोचतोय आपला. मॅडम मी अजय भंडारे बोलतो सोलापूरहून. बोला बोला अजयजी, बोला. अहो, हे जे कारवाई केली ती पाकिस्तानमध्ये घुसवून आणून अनुभव टाकायला पाहिजे, त्याशिवाय त्या मादरचोतला कळत नाही भारताची किंमत काय आहे ती. ठीक, आपण सभ्य भाषा वापरा. बोलताना निश्चितच पाकिस्तान जे करते त्याला हे भारतानं चोख उत्तर दिलेलंच आहे आणि निश्चितच भारत यापुढे देखील अशी कारवाई निश्चित करेल. दहशतवाद्यांचे हे तळ आता जसे आज उद्ध्वस्त केले तसं यापुढे सुद्धा दहशतवाद्यांचा पूर्ण नायनाट करण्यासाठी अर्थात अनेक देशांची मदत घेऊन भारत ही कारवाई अशीच आपली पुढे चालू ठेवणार आहे. पाकिस्तानात घुसून आज दहशतवाद्यांची नांगी भारतानं ठेचलेली आहे. आता तरी पाकिस्तान भानावर येईल का? आपल्याला काय वाटते? आपण आपली मतं जरूर मांडा. झी 24 तासवर प्रेक्षकांची मतं आम्ही आज जाणून घेतो आहोत. भारतानं केलेल्या या कारवाईमध्ये पाकिस्तान आता तरी धडा शिकेल का? हा आजचा आपला प्रश्न आहे. आपलं मत जरूर मांडा झी 24 तासकडे. बोला रोखोक या आमच्या विशेष कार्यक्रमात. आणि आपला टोल फ्री नंबर आपल्याकडे लिहून घ्या, 022-710-55-160. तसंच या दरम्यान झी 24 तासच्या ट्विटर हँडलवरही आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता. आज पहाटे साधारण 3:30च्या दरम्यान भारतानं दहशतवादी तळांवर हे हल्ले केले. विजय करमरे आपल्याबरोबर आहेत. विजय करमरे आपल्याबरोबर भोरमधून आहेत. नमस्कार विजयजी, बोला, काय आपलं म्हणणं आहे? आम्ही जी आता जी सैनिकांनी जे केले ना ते खरंच चांगलं आहे आणि अशीच चालू राहू द्या. खरंय, त्याशिवाय पाकिस्तानला धडा मिळणार नाही, काय वाटतंय? नाही, पाकिस्तानला धडा मिळाला पाहिजे मॅडम. खरंय. विजय करमरे आपल्याबरोबर भोरमधून होते, झी 24 तासचे प्रेक्षक. आणि अशीच मतं प्रेक्षक आपल्याला जर मांडायची असतील तर जरूर फोन करा. आमचा फोन नंबर आपल्याकडे आहेच आहे. भारताच्या वायुदलानं आज पाकिस्तानवर असा बॉम्ब वर्षाव केला. मिराज या विमानांच्या सहाय्यानं पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी तळ आहेत त्याच्यावर अशा प्रकारे ही कार्यवाही केली. मोनिका घाटगे आपल्या पुढच्या प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत. मोनिकाजी, काय आपलं म्हणणं आहे या आजच्या कारवाईविषयी? म्हणणं येतं की पाकिस्तान अजूनपर्यंत तरी भानावर नाही आलेलं आहे. आपण अनेकदा कारवाया केला, सर्जिकल स्ट्राईक याच्या आधी झालं. तर आपण फक्त आज जसं आपण त्यांना म्हणजे आज जसं स्ट्राईक केलं ना तसं आपण सारखं करायला पाहिजे. सारखं आपण त्यांना सारखं आपण तिथे घुसून हल्ला करायला पाहिजे. खरे, त्यांचे दहशतवादी येऊन भारतामध्ये ठिकठिकाणी सातत्यानं अशा कुरापती करत असतात, तेव्हा भारताने सुद्धा ह्या कारवाया सातत्यानं केला तरच पाकिस्तान वठणीवर येईल. मोनिका, काय म्हणताय तुम्ही? ठीक आहे, आपलं म्हणणं कळलेलं आहे. मोनिका घाटगे पुण्यामधून आपल्या बरोबर होत्या. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केलेला आहे. अनेक दहशतवादी संघटनांच्या या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर होतं, तिथे प्रशिक्षण चालत होतं आणि हे दहशतवादी तळ आज भारतानं या कारवाईमध्ये उद्ध्वस्त केलेत.
मंगेश सोनावणे आमचे पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. मंगेशजी, काय वाटतं या कारवाईबद्दल? मॅडम, आमचा एक प्रश्न आहे नवजात शिक्षकला. ते म्हणत होते की पाकिस्तान हा दहशतवादाला पोचत नाही. आता त्यांच्यावर काय आहे? आपला प्रश्न मला ऐकू नाही आला. मॅडम, माझा प्रश्न आहे नवजात सिद्धूला. ते म्हणत होते जसं पाकिस्तान दहशतवादाचा कोणता धर्म नसतो, हे नसतो, त्याला कोणता देश हे करत नाही. ते पाकिस्तान मध्ये त्यांच्या तळावर हल्ला झाला. आता याबद्दल काय बोलतील ते? ठीक, ते त्यांची प्रतिक्रिया निश्चित व्यक्त करतील. मंगेशजी, मात्र आपण ह्या कारवाईबद्दल आपल्याला काय वाटतं? कारवाईपेक्षा सुद्धा या सगळ्यामुळे पाकिस्तान भानावर येईल का, हा प्रश्न आहे. आपलं यावर म्हणणं काय? मॅडम नमस्कार, मी एक शेतकरी माणूस आहे लातूर जिल्ह्यातला. पाकिस्तान भागावर येईल असं मला वाटत नाही. ह्याच्यात बार असे हल्ले करावे लागतील. आपण याच्या अगोदरही सर्जिकल स्ट्राईक केले होते, पण पुन्हा मी आपल्या कुरापती काढतो. तर मला वाटत नाही पाकिस्तान एवढ्यावर भानावर येईल असं. पुन्हा ह्याला असं ठेसावं लागेल, त्यावेळेस तो पाकिस्तान आपल्या बरोबर सरळ राहील. कुत्र्याचं शेतासारखं वाकडच राहणार आहे साहेब. कुत्र्याचं शेपूट नाही 6 महिने घातलं तुम्ही वाकडच राहतोय. तसं पाकिस्तानचा विचारच वाकडा आहे आपल्याबद्दल. त्याच्यासाठी स्ट्राईक होणं गरजेचंच आहे. ते सुधारलं असं मला वाटत नाही आणि ह्याच्यावर स्ट्राईक व्हायलाच पाहिजे. अगदी गुलाबरावजी, आपलं म्हणणं एकदम चोख बरोबर आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहतं. पाकिस्तानच्या ह्या कारवाया कधीपासून सुरू आहेत आणि त्या कित्येक वेळात त्याची शिक्षा निष्पाप भारतीयांना भोगावी लागलेली आहे. ठिकठिकाणी झालेले दहशतवादी हल्ले म्हणा किंवा आपल्या जवानांवरचे सातत्यानं होणारे हल्ले, पाकिस्तानची नांगी अशा प्रकारे सातत्यानं आपणही ठेचली पाहिजे, हेच या कारवाईमधून खरं तर पुढे येते. आणि अशाच सगळ्या प्रतिक्रिया आपल्या भारतीयांच्या आहेत. आणि म्हणूनच झी24 तासने हे व्यासपीठ आज खुलं केलेलं आहे. प्रेक्षकांची नेमकं या कारवाईविषयी नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे? पाकिस्तानला खरोखरच आजच्या या कारवाईमुळे धडा मिळेल का? आता तरी पाकिस्तान भानावर येईल का? यावर आपलं नेमकं काय म्हणणं आहे जरूर मांडा झी24 तासकडे. 71055160 या नंबरवर आपण फोन करा आणि आपलं मत मांडा. त्याचप्रमाणे झी24 तासच्या ट्विटर हँडलवरही आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. राजीव जाधव आमचे पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. राजीवजी, बोला. हॅलो तर मी प्रथमतः पंतप्रधान मोदी साहेबांना अभिनंदन करतो त्यांचं, आणि आपले जे जवान शहीद झाले त्यांना ही खरी श्रद्धांजली मानतो, आणि एअरफोर्स टीमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. खरंय, पण यामधून तुम्हाला काय वाटते? पाकिस्तानला धडा मिळेल? अगोदर बी आपण बरेच केलेले आहेत, ते सुधारणारे नाहीत. ठीक, धन्यवाद. आपण बोलला झी24 तास बरोबर. अनेक प्रेक्षक सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला संपर्क करतात आणि आज आपण केलेल्या या कारवाईविषयी अभिनंदन करतात. त्याचप्रमाणे आपलं मत मांडतायत. भारताच्या वायुदलानं आज पाकिस्तानवर जो बॉम्ब वर्षाव केलेला आहे, दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत, ते निश्चितच अभिनंदनास्पद अशी ही कृती आहे. नवनाथ फाटे आपले पुढचे प्रेक्षक बरोबर आहेत. नवनाथजी, काय आपली प्रतिक्रिया आहे? मॅडम, जी कारवाई झाली ती योग्यच झाली. त्यांची सवय आता ह्याच्यावर जरा थोडा परिणाम होईल. खरे, पण पाकिस्तान भानावर येईल का? 100% येणार भानावर. आता त्यांच्या जवळजवळ 70 ते 80% आत्मविश्वास खचला. खरंय, आणि भारतानं सातत्यानं अशी कारवाई पाकिस्तानवर केली. अशा प्रकारचा धडा शिकवत राहिला तर निश्चितच पाकिस्तान वठणीवर येईल, अशाच प्रतिक्रिया येत आहेत. पुढचे प्रेक्षक आहेत किरण. नमस्कार, सांगा काय आपलं म्हणणं आहे? नमस्कार मॅडम, चांगले केस आहे आपल्या इंडियाने याच्या विरुद्ध, माझी अपेक्षा आहे. आणि याच्या पुढे इंडिया असे कदम उचलतील वापस. पुढे नेक्स्ट टाइमला कधी असं ते पाकिस्तानने विचार केला आपल्या विषय, इंडियाच्या विषयीचा, असे कदम वापस उचलतील इंडिया, हे अपेक्षित होतं इंडिया. खरंय. किरण टास्कर नाशिकमधून झी24 तासचे प्रेक्षक आपल्या बरोबर होते. भारतानं हे पाऊल उचललंय, हे निश्चितच अभिनंदनास्पद ही सगळी कामगिरी आहेच आहे. आणि या पुढे देखील अशाच प्रकारे पाकिस्तानला वागणूक कायम ठेवणं हे गरजेचं आहे. पाकिस्तानात घुसून आज दहशतवाद्यांची नांगी भारताच्या हवाई दलानं ठेचलेली आहे. पुलवामामधला दहशतवादी भ्याड हल्ला, निश्चितच या हल्ल्याला हे चोख प्रत्युत्तर आहे. केवळ जवानांवरचे हल्ले, सीमा भागामधल्या जवानांवरचे हल्ले किंवा तिथली घुसखोरी, तसंच भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सातत्यानं पाकिस्ताननं पाळलेल्या या दहशतवाद्यांच्या कारवाईला सातत्यानं भारताला सामोरं जावं लागलं. भारतातल्या निष्पाप नागरिकांना सामोरं जावं लागलेलं आहे. आणि त्यामुळे भारतानं आज शिकवलेला हा धडा, यातून पाकिस्तान काहीतरी शिकेल. How's the George?
हिरामण बोलतात आपल्या बरोबर. जाऊया नाशिक मधले प्रेक्षक आहेत. नमस्कार, सांगा काय आपलं म्हणणं आहे. हिरामण, आवाज पोहोचतोय? हॅलो, मी भावना शेवाळे बोलते. बोला बोला भावनाजी, बोला. हा, तर मला असं वाटतं ह्या एका ह्याच्यातून पाकिस्तानला काही धडा मिळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आणखीन प्रयत्न करावे लागणार आहेत असं स्पष्टपणे मत आहे. आणि न्यूज चॅनलचा एक विनंती आहे की जे सांगतात की कुठून कसा हल्ला केला गेला किंवा काय, तरी मी थोडीशी मला असं वाटतं गुप्त ठेवली तर आपल्या भारतासाठी ती चांगली असेल. आणि पाकिस्तानने ह्या पाठीमागेही खूप अशा कूटनीती केलेली आपण पाहिलेलं आहे. आपण खूप शांत घेतलेलं आहे, आपण अहिंसक मार्ग स्वीकारलेला आहे प्रत्येक वेळेस. पण मला असं वाटत नाही ह्यातूनही पाकिस्तान आता काही धडा घेईल. हे त्यांच्यासाठी ठीक आहे बसलेला आहे. भावनाजी, आपण नेहमी शांततेनं हा सगळा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तान सातत्यानं अशा प्रकारे कारवाई भारतावर करतच राहिला. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. परेश आहेत आपल्या बरोबर. परेश, मांडा आपलं मत. हा मॅडम, नमस्कार. ही सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे, तर हे म्हणजे वायुदलाचं फार मोठं यश आहे. आणि आपण जोपर्यंत जो मास्टर माइंड आहे त्याला जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत ही कारवाई होत राहावी. खरंय. हो, ठीक. झी 24 तास बरोबर बोलल्याबद्दल धन्यवाद. परेश मोरे संगमनेरमधून आपल्या बरोबर होते. ह्याचे जे मास्टर माइंड आहेत, जे मोठे दहशतवादी आहेत, जे म्होरके आहेत, त्यांना आपल्याला कंठस्नान घालायचं. बबन ठाकरे बोलतात आपले पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. बबनजी, बोला, काय आपलं म्हणणं आहे. सगळ्यात प्रथमतः मॅडम मी आपल्या वायुसेनेचे आभार मानतो. अगदी. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची कामगिरी करून दाखवलेली आहे. पण तरी सुद्धा त्यांनी अजून एकदा अशी कारवाई करणं गरजेचं आहे. ठीक. तर भारतानं एवढी अद्दल घडवल्यानंतर आता तरी पाकिस्तान भानावर येईल का, हा आजचा आमचा प्रश्न आहे. आणि यावर आपण आपली रोखठोक भूमिका मांडा. काय वाटतं आपल्याला. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. बोला, काय आपलं म्हणणं आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे की एवढ्या एका सर्जिकल स्ट्राईकवर पाकिस्तान भानावर येणार नाही. त्यांचा अतिरेकी जो ज्यावेळी आपल्या भारतात येऊन घुसखोरी करेल त्यावेळी त्यांच्या अड्ड्यावर लक्ष करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर, वेळच्या वेळेला त्यांना उत्तर दिलं तरच हे पाकिस्तान भानावर येईल. या काय स्ट्राईकमुळे काय भानावर येईल असं वाटत नाही. ठीक. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. बोला, आपलं मत मांडा. मॅडम, मी पुण्यातून विनायक किनारे बोलतोय. बोला. हे जे दहशतवादी हल्ल्यावर जे चढवले जाते हल्ले, ते हल्ले ऍक्च्युली पूर्वीपासून व्हायला पाहिजे. ते अशी घटना बार बार होत आहेत ना, त्यासाठी केंद्रातनच उपाययोजना पहिल्यापासून करायला पाहिजे होती. खरंय. हो, ठीक. धन्यवाद, आपण बोललात. झी 24 तासकडे आपली ही प्रतिक्रिया मांडलीत, आपलं मत मांडलं, त्याबद्दल धन्यवाद. पुण्यामधून हे प्रेक्षक आपल्या बरोबर होते. आणि पाकिस्तानला वेळोवेळी अशा प्रकारचा धडा आपण शिकवला पाहिजे असंच प्रेक्षकांचं म्हणणं आहे. यापूर्वीच खरं तर ही कारवाई झाली पाहिजे होती, मात्र भारतानं नेहमीच शांततेचं धोरण अवलंबलं. मात्र ह्या शांततेला आपण शांत बसून अशा प्रकारे उत्तर देणं योग्य नाही, हेच आता पाकिस्ताननं दाखवून दिलं. आणि म्हणूनच आपण अशा प्रकारची कारवाई आज केली. आणि निश्चितच हवाई सेनेचं याबद्दल कौतुक आहे आणि अभिनंदन प्रेक्षक करतात. पुलवामामध्ये जे आपले जवान शहीद झाले त्यांना आज खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली मिळाली, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षक आपल्यासमोर मांडतात. आणि झी 24 तास हे व्यासपीठ खास आज प्रेक्षकांसाठी आहे. आपलं नेमकं म्हणणं काय आहे. आजच्या या कारवाईनंतर दहशतवाद्यांना अशा प्रकारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आता तरी पाकिस्तान भानावर येईल का, काय वाटतं आपल्याला, जरूर बोला.
अनेक प्रेक्षकांचे आपल्याला फोन येत आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे फोन येत आहेत आणि आजची ही कारवाई निश्चितच योग्य कारवाई होती. दहशतवाद्यांना अशाच प्रकारे उत्तर दिलं पाहिजे. लक्ष्मण नाईकवाडे आपल्या बरोबर आहेत. पुढचे प्रेक्षक, नमस्कार, काय आपलं म्हणणं आहे? नमस्ते मॅडम, खूप चांगला धडा शिकवलेला आहे त्यांना आणि जवळजवळ त्यांचा आता इथून पुढे असे जे कृत्य आहेत करण्याचं जवळजवळ आळा बसल्यासारखंच होईल. खूप मोठी त्यांना शिक्षा दिल्यासारखे आहे सध्या तरी. ठीक, धन्यवाद. आपण जे हे सरकार आहे त्याचंही खूप मनापासून अभिनंदन, हवाई दलाचं अभिनंदन, आपल्या जवानांचं अभिनंदन. जे आपल्याला त्रास झालेला होता आपल्या जवानांना, त्यांनी जे काय कृत्य केलं त्याची चांगला बरोबर अपोज केला आपण त्यांना. अगदी बरोबर, धन्यवाद. आपण झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया मांडली त्याबद्दल. अनिकेत शिंदे बोलतात लातूर मधून. आमचे पुढचे प्रेक्षक अनिकेत, बोला, काय म्हणणं आहे आपलं? वायुसेनेचं हार्दिक आभार मॅडम. अनिकेत यांचा संपर्क तुटलाय, मात्र वायुसेनेचं अभिनंदन केलेलं आहे आणि निश्चितच ही कारवाई ही योग्य होती असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. मात्र यानंतर तरी पाकिस्तान भानावर येईल का? तर पाकिस्तानचं शेपूट हे कुत्र्यासारखं वाकडं आहे आणि ते नेहमीच वाकडं राहील आणि त्यामुळेच वेळच्या वेळी पाकिस्तानला अशा प्रकारचा धडा शिकवला पाहिजे. अनेक दहशतवादी हल्ले आतापर्यंत भारतानं सहन केले, ते नागरिकांवर, निष्पाप नागरिकांवर देखील झाले होते. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. संतोष बोलतात सोलापूरमधून. संतोषजी, बोला, काय आपली प्रतिक्रिया आहे? हा मॅडम, आपण पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून आपण त्यांचे सांगतो हेच करतो, आपण समस्या करायला आपण त्यांना शांतता आपण त्यांना पहिल्यापासून मागतो मॅडम. पण ते अजून ते सुधारायला तयार नाही. तर सगळ्या म्हणजे ऑल कंट्रीने त्यांच्या सगळं संबंध तोडायला पाहिजे. त्यांचे जे जोपर्यंत दहशतवादी कृत्य सोडत नाहीत तोपर्यंत त्यांचे सगळे संबंध सगळ्या देशांनी तोडायला पाहिजे. अगदी खरे, धन्यवाद. आपण झी 24 तासकडे आपलं हे मत मांडलं त्याबद्दल. आणि खरं तर आता अनेक प्रेक्षकांचे राज्यभरातून, आपल्याकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून, गावातून सुद्धा आपल्याला फोन येतात आणि या सर्व प्रेक्षकांशी आपला संपर्क होणं कठीण आहे. मात्र अनेक प्रेक्षकांनी आपली मतं मांडलेली आहेत. आज भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट इथे दहशतवाद्यांच्या या तळांवर मोठे हल्ले केले आणि हे तळ उद्ध्वस्त केले. जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेनं जो भ्याड हल्ला केला होता पुलवामामध्ये, त्याला हे सडेतोड उत्तर आज भारतीय जवानांनी दिलेलं आहे आणि निश्चितच या सगळ्याचं सगळ्यांकडूनच कौतुक होतंय. तर या संदर्भातल्या सगळ्या घडामोडींवर आपलं असंच लक्ष आज दिवसभर राहणार आहे. वेळ झालीये इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.